ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर राज्यावर अवकाळी पावसाचं सावट ओढवलंय। विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये 23 फेब्रुवारी नंतर पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांसह सगळ्यांचीच चिंता वाढली आहे। सोमवार नंतर पूर्वेकडचे वाहणारे कोरडे वारे हे कमी होतील आणि अरबी समुद्रावरून मुंबईकडे वाहणारे वारे हे पुन्हा वाहू लागतील। याचा परिणाम म्हणूनच मुंबईतील कमाल तापमानामध्ये किंचित घट होऊन उकाड्यापासून दिलासा मिळेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलाय। आजपासून पुढचे 2 ते 3 दिवस मराठवाड्यासह महाराष्ट्रातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरण असेल अशी शक्यता वर्तवलेली आहे। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, हवामान विभागानं पुढचे 2 ते 3 दिवस ढगाळ वातावरण असेल किंवा अवकाळी पाऊस होईल असा अंदाज वर्तवलाय। काय अधिकचे डिटेल्स आहेत? खरं तर ऐन उन्हाळ्यामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। 23 तारखेनंतर विदर्भ असतील, मध्य महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा असेल, या 3 ठिकाणी पावसाची शक्यता जी आहे ते पुणे हवामान विभागाने या ठिकाणी वर्तवलेला आहे। तर मुंबईचं सांगायचं झालं तर मुंबईपर्यंत उखाडा जो आहे तो वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र पूर्वेकडचे जे वारे जे आहेत ते पुन्हा आता अरबी समुद्राकडे वाहू लागलेला आहे। त्यामुळं मुंबईतला जो उखाडा आहे तो काही अंश कमी होण्याची शक्यता आहे। मात्र पुढच्या 2 दिवसामध्ये विदर्भ असेल, महाराष्ट्र असेल, मध्य महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा असेल, या परिसरामध्ये अंशतः पाऊस होण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाने या ठिकाणी वर्तवलेली आहे। त्याचबरोबर साथीचे रोग जे आहेत ते वाढण्याची शक्यता सुद्धा या ठिकाणी डॉक्टरांनी वर्तवलेली आहे। त्यामुळे पुढील 2 दिवसामध्ये ढगाळ वातावरण हे आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे। पुण्यामध्ये जर बघितलं तर पुण्यामध्ये कालपासूनच या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळतं आणि काही अंशतः या ठिकाणी तापमानाचा जो पारा आहे तो कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणखीन पुढच्या 2 दिवसामध्ये हा जो उन्हाचा कडाका आहे तो कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण पुढील 23 तारखेपासून पावसाचा इशारा जो आहे तो महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये दिलेला आहे। त्यामुळं उकाडा जो आहे तो काहीसा कमी होईल। मात्र या बदलत्या वातावरणामुळे माणसाच्या जीवनावर पण परिणाम होऊ शकतो। त्यामुळं साथीचे रोगसुद्धा या ठिकाणी वाढण्याची शक्यता वर्तवलेली आहे। त्याबरोबर पिकांवर पण याचा परिणाम होऊ शकतो। खरं तर रब्बी पीक जे आहेत त्याच्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी सुद्धा वर्तवलेली आहे। त्यामुळे पुढील 2 दिवस म्हणजे 23 तारखेपासून पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। नक्कीच निलेश, जसं तुम्ही सांगितलं की नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईलच, पण त्याचबरोबरांनी शेतकऱ्यांच्या शेतपिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं। त्यामुळे सगळ्यांनीच काळजी घेणं गरजेचं आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।